महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती नितीन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम, मान्यवरांची हजेरी। 248 निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले। विद्यार्थ्यांना सायकली वाटप, बेरोजगार तरुण तरुणींना नवरोजगारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त 4 चाकी हातगाड्या, 8 दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकली प्रदान करण्यासह विविध उपक्रम, संकल्प सामाजिक सेवा संघटनेचे सर्वेसर्वा तथा उद्योजक नितीन कदम यांचे अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून रविवारी राबवले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। दरम्यान 437 युवकांनी रक्तदान करून सामाजिक कार्याचा परिचय दिला। इरविन व पीडीएमसी येथील रक्तपेढीच्या चमूने सेवा दिली। या सोहळ्याच्या निमित्ताने नितीन कदम यांनी राजकीय, सामाजिक समस्या, प्रश्नांवरही मंथन केले। दरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात युवक, महिला आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प नितीन कदम यांनी घेतला। येत्या काळात 1 लाख वृक्ष लागवडीचा निर्धार व्यक्त करताना रविवारी 5000 रोपट्यांचे वितरण केले। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याकरिता व जनतेच्या आग्रहापोटी मी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे। ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील समस्या निकाली काढण्यासह शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे नितीन कदम यावेळी म्हणाले। यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। रोजगार नाही आहे, रोजगाराची फार त्याच्यासाठी आम्ही संकल्प दिले 10,000 शिलाई मशीन लेडीजला वाटेल, म्हणजे त्यांना रोजगार भेटला पाहिजे। आणि बडनेरा विधानसंघाचा विकास शून्य आहे। बडनेरा मतदारसंघ एक विकास झालेला आहे। आज तुम्ही बघा, आपल्या इथे इंडस्ट्री नाही आहे, आपल्या इथे लोकप्रतिनिधी 15 वर्ष लोकप्रतिनिधी होते, काहीच केलं नाही। फक्त 2 समाजामध्ये जेवढं कसं निर्माण तर ते त्यांनी सांगितलं। तो त्याच्याशिवाय काही भावाभावामध्ये वाद करणं, पण त्यांनी कधी आपल्याला बेरोजगारी वाढली त्याच्यावर कधी प्रश्न विचारला नाही। त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त तर ग्रामीण क्षेत्रामध्ये आता मी फिरतो एक बंधारा नव्हतं, एक बांधणार नव्हते, बांधणार कागदावर खाल्लं होते, क्लिअर होतं, तुमचं लक्ष कुठं होतं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।